उपदेश केला तशी भरताक बसकर म्हणून उपदेश करत राम. नंदन चुदित आदित्ये नंदन चस्तमिते रवौ आत्मनो नावबुध्यन्ते. तो सांगता राम भरता दशरथाक अशी दाल्ल्या म्हणून कळली तक्षणा त्या दिवस थंय भरताल रामाक समागम जाता म्हणून त्या पळोच्या सर्व ग्रामवासी थंय पुरा आयल्या काय अरण्यांत वास करतल पुरा पळोच्या आयल्या काय. दशरथाने नाम कळले तक्षण सर्वही त्यांनी पुराजना रोडचे आरंभ केले काही. भरत वरकेन रडतच रामाक सांगताच राम भरताक बसकार उपदेश करता रोणुका. नंदन च्युदित आदित्ये नंदन चस्तमिते रवौ. राम सांगता पळय सूर्योदय रामाला उपदेश पळय आम्ही प्रति दिवस सूर्योदय आणि सूर्यास्त पळोच्या वताची प्रति दिवस इतल्या खई अप्रूप एक समुद्र तीराक चमकल्या रे त्या प्रकृतीच्या सौंदर्य सूर्यास्त कशी जाता म्हणतात ते तांबडसाणे आमकां पळयतना अत्यंत रमणीय त्या पुरा प्रकृतीचे सौंदर्य आस्वादन करचे वताचे. सूर्यास्त पळोवका म्हणून सूर्यास्त जाता त्या दृश्य पळयताच वर केना सूर्यास्त जात म्हणतानाचे सूर्य आमगेल आयुष्याचे एक दिवस गिण गेल्लो म्हळ्यार आमकां मना येना. नंदन च्युदित आदित्ये नंदन चस्तमिते रवौ. सूर्योदय जाता उदय जाताना मग पळोवचे खुशीची अस्त जाताना सूर्याक पळोवचे खुशीची एक उदय जावन एक अस्त जाता म्हणताना आमगेल आयुष्याचे एक दिवस ताजे ओटू गेल्ले हे आमकां मना येना. आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्याः जीवितक्षयम्. हे आमकां आत्माक कोणाक कळना. आणि राम सांगता यथा काष्ठंच एक काष्ठ राखून एक दोणी घे न्हंय तू एक दिकाच्यान एक दोणी येता अनेक दिकाच्यान अनेक दोणी येता. त्या दोणी एक कडेन खंयची एक कडेन मेळटा दोन्ही दोणी मेळटाची सुमार दूर थंय वताची. एक दोणी ताचे वाट्यार त्या वता ह्या दोणी हाचे वाट्यार ह्या वता. यथा काष्ठंच समेतायां महार्णवे. हे संसार म्हळ्यार अशी भरत आता उपदेश करतास आम्ही वक्त म्हणताना आमगेले आयुष्य वक्त म्हणताना एक दिवस वच्चे आमकां कळना आणि आमगेले संसारांत आमी आस्त म्हणताना अनेक लोक आमगेल्या जिवनांत येवन वताची कशी येवन वताची म्हण म्हणाले यथा काष्ठंच दोनी एक हंताक मेळ कशी त्या वाट्यार वताची तशी आमगेले जिवनांत सर्व जन येताची तांगेल्या वाट्यार तांणी वताची अंत्यार अशें आमी मात ह्या संसारांत एक प्रयाण करता म्हणताना एक जर्नी करता म्हणताना आम्ही मस्त लोक मेळटाच आमकां. अनेक दिवस आम्ही प्रयाण केले तांगेली उठोवची ते दाल तक्षण तांगेल इतले तांणी गेले आमगेले इतले आमी गेले तशी आमी संसाराक येताच ह्या जीव येता संसाराक. आमके एक आनो आमके एक आम्मा येतात मुखारी आमके एक अण्णकी आमके एक तन्नकी आमके एक बहिणीकी आमके एक आक्ककी पूरा संबंध येता बाप्पा महांतू पाची महावा पूरा एक संबंध आमके येता वता बायला मुखार चरडूमा नात्र म्हणगे आणि पूरा येताची वापस वताची. यथा काष्ठंच प्रयाण केले तर तशी लोक आमकां मेळटाची तांगेले इतले तांणी वताची आमकां वरकेन संसारांत ह्या सर्व येताची तांगेले इतले तांणी वताची आमी आमगेले इतले वताची. संबंध केलो आमी हे शरीर धारण करू पर्यंत मात्र आमकां संबंध ताजे फूड वरकेन संबंध ना हाजे नंतर वरकेन संबंध ना. जीवित क्षयांत मात्र आमकां संबंध केदन जीवन करतात तेदन मात्र आमी कसन करतात. हे नश्वर म्हणजे आमकां वतस पुराचें रडतसाच त्या काळात जीवन अत्यंत नश्वर शाश्वत नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. हे शरीर नश्वर आत्म मात्र नित्य आत्म येता शरीर धारण करता वापस शरीर सोडतनी वता आमकां वतस जाल्यार आमी रोडचेर राबयतात आमकां तत्व पुरा वत आसा जाल्यार आमी रोडची कांय राबयनाची. राम सांगता आमी आमगेलें कर्तव्य करून त्या मृत्यूचे सिद्धता आमी कोर घेवंक. केदन शरीर आमकां शाश्वत न्हय म्हूण कळटा क्षणिक म्हूण कळटा
मृत्यू आमगेल मागशी राखून राखून असतं काय आमक गिळका 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 म्हणून आम्ही ताका कसं करता आमगेल कर्तव्य कसं नसतं त्या कोर घेऊन आम्ही त्या मृत्यूका सिद्धत करता राखा त्या धैर्य आमक दावका कशी सिद्धत करून घेऊ का देवान कसं आमक उपदेश दिला त्या परिपालन केल्यावर पुरं आम्ही गेले ह्या जीवनांत त्या सिद्धत करून घेऊन मृत्यू राखून राखचे देवान कसं उपदेश दिला पण आता देवानच आमके एक संदेश पेटेला तुम्ही कस कसं कोर का म्हणून दासवरेण्य सांगताच देवालेच एक कागद आयला काही मेसेज आयला म्हणून दासवरेण्य सांगताच कागद बंदी दे ನಮ್ಮ ಕಮಲನಾಭನದೋ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ ನಮ್ಮ ಕಮಲನಾಭನದೋ ಈ ಕಾಗದವನ್ನು ಓದಿಕೊಂಡು ಕಾಲವ ಕಳೆಯಿರೋ आम्ही जीवन आमगेले काळ यापन करू का कशी परमात्माने एक मेसेज भेटेला आमका एक कागद भेटेला पत्र भेटेला ಕಾಮಕ್ರೋಧವ ಬೀಡಿರೆಂಬೋ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ ನೇಮನಿಷ್ಠೆಯೋಳಿರೆಂಬೋ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ काम क्रोध लोभ सुलभ दासवरेने इतकं सुलभ करून देतात आम्ही जीवन कशी केलो काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य सोडा ಹೆಣ್ಣಿನಾಸೆ ಬಿಡಿರೆಂಬೋ ಕಾಗದ ಬಂದಿದೆ मण्णीनासे बिडीरेंबो कागद ಬಂದಿದೆ आमक खंच वेळ अति आश असतं त्या सर्व सोडा त्याग करा आणि पुरा सोडा आणि कसं करा ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ ಕಟ್ಟಿರೆಂಬೋ कागद ಬಂದಿದೆ ಗೆಜ್ಜೆ बांधून आणि नामच्या परमात्मा नामस्मरण करताची तागेल कीर्तन करताची तागेल नामोच्चारण करताची नांच लज्जेनु बिಟ್ಟು आमक अडीशी कोरच्या नाके परमात्मा नाव गाण घेऊन नांच्या अडीशी जाऊच्या नाके ह्या नामस्मरण करून घेऊन भगवत उपासना करून घेऊन आम्ही त्या मृत्यूका सिद्धत करता जाल्यार इतलं जाल्ल्यार वरकेन आमकां गोत आसा तसं करता ह्या जीवन वरकेन शाश्वत नाही मुखार आम्ही खंयची एक लोक आवडतात ताका आम्ही सिद्धता करून घेऊ का परमात्मा नामस्मरण करता ध्यान करता ह्या पुरा गोत आमकां तांणी आमकां दासवरेण्यान परमात्माला मेसेज कसं नाही म्हणून सांगला पण ह्या जाल्यार मेसेज आम्ही खंयचे मेसेज फॉरवर्ड करची की ना व्हॉट्सॲपान तो परमात्मा कसं मेसेज पेटेला पळय दास व्यासान आचार्यान दासवरेण्यांक फॉरवर्ड करता आयले तांणी मेसेज कोण व्यासान दिल्ल्यार मध्वाचार्यांनी दासांक फॉरवर्ड केला दासान पुरो जाणां आमकां फॉरवर्ड केला त्या मेसेज आम्ही व्हॉट्सॲपान पूर्वजांना फॉरवर्ड केल्या ताची सार्थकता आसा इतलं पुरा आमकां गोत आसा जाल्यार दुःख कोणी रण अशी राखतात नाही आमच्या घरात कोणाला मरण झालं रण अशी राखतात नाही रडतात सहज भरत आता त्याचे झाले गर्भे व्याधो स्मशाने च पुराणे या मतिर्भवेत सा यदि स्थिरतां याति कोनमुच्येत बंधनात् आमक वैराग्य प्रधान मोक्षात आमक वैराग्य असं नव्हे पुरातन मनुष्य आमक वैराग्य असता केदन पडे क्षणिक वैराग्य गर्भे अवसूल गर्भ हांत असतं म्हणतात त्या चरणाका वैराग्य असतं काही देवा म्हाका तू जन्म दिवू नका ह्या संसारान तो कित्याक म्हणा थंय कष्ट 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 म्हाका गर्भातून भायर घाल नका गर्भांत तो वैराग्य असतं गर्भे व्याधो आमकां अनारोग्य येता वैराग्य येता शरीर आमकां सहकार करतना म्हणल्यानंतर आमकां वैराग्य येता इंद्रियाची सर्व शक्ती कुंठित जाल्या तक्षण आमकां आनी कसले नाका दिसता रुग्ण जाले तर रोगग्रस्त जाले तर आमकां कसले नाका दिसता गर्भे व्याधो स्मशाने च आमगेले संबंधी कोणे गेले तेन्ना तांगेले अवसान जाल्ले तेन्ना आमी तांकां स्मशाना वचून दहन करून येतात तेदन वैराग्य आसता आमकां कळटा तें शरीर पळोवन घेवन फाल्यां आमगेलें शरीर जाल्यार थंयची दहन करताची हें शरीर शाश्वत न्ही अनित्य हें आमकां वैराग्य येता गर्भे व्याधो स्मशाने च पुराणे आता पळया पुराण ऐकत असत ह्या सर्व श्रवण करताना जाल्यार एक तराच वैराग्य येता वै हे सर्व विषय वै म्हण जाल्यार पुराण ऐकून वापस वत म्हणतना पुराण सांगतले आमकां वरकेन आसना तुमकां वरकेन आसना वैराग्य वापस गेले नंतर वापस त्याची संसार स्मशाना वचून दहन करून येताचे
आईन तक्षण एक पंत पेजे जेवण तक्षण वापास आमकां पुरा व्यवहार आचूड घास येता तेदो पर्यंत आमकां कसले ना म्हणून दिसता ह्या आमगेले अनुभव सुभाषितकार सांगतात ह्या चारही संदर्भाचेर आमकां येवचें वैराग्य स्थिर जावन केन्नाय आसचो म्हण जाल्यार कोण उच्चेत बंधनात कोणाक मुक्ती मेळना सर्वांक मुक्ती मेळटा आमकां आसचें क्षणिक वैराग्य त्या काळाक दुःख जाता रडताच सहज पुरापोत असल्या वरकेन रडताच रोडचे म्हण एक खेलो कडेन पुरा केशी म्हळ्यार कोणें गेल्ले तेदना रोड काम म्हणून येवनच एक संप्रदाय आसा त्या रोडच खातीर एक केलो जाणा आपूण हांव रडयताच तांगेर मुखांत आस कितें म्हळ्यार कोणें रडा म्हणून ते रोड काम म्हणून आमकां कशी म्हळ्यार केलो संप्रदायो आमी ते पळोवंक घेवन आमकां ती भारडीकेन तो चेल्लेक पेटोवन दिता म्हणटा चेल्लेकारान सहज जावन रोडचे आसता त्या पळोवन एक बायल मनशान कसन लेखल्या म्हळ्यार रोडचे एक संप्रदाय चेल्लेकाराच्यान चेल्ले पेटोवन दिता म्हणटा त्या रोडचे एक संप्रदाय आसा तिने भटमाम आनी इंदूर भटमाम त्या रोडचे एक आसता न्हू चेल्लेकाराच्यान ते केदना भटमामान सांगले राव मागीर आमी पुरा आमगेलें काम जालें नंतर आमी वताचे तेदन तूं रडत ती कसं लेखतात संप्रदाय कोण येवन रोडचे आमगेले शास्त्रांत एक प्रसंग सांगतात संप्रदाय कशी म्हळ्यार आमकां अंधेनैव नियमाना यथांधा कसं की कोण की कसं की केल्लेले ते आमी संप्रदाय म्हण लेखतात केलो पंथ ते यद्यपि न्हय एकलो समुद्र स्नानाक गेले पळय समुद्र स्नाना वतना तागेले त्या तांब्याचे एक तांबी आशिल्ली तागेले त्या तांबियो ताका कॉस्टलीची त्या म्हळ्यार त्या गेले म्हणजे ताका न्ही अफोर्ड करचें जायना कश्ट स्नाना वता म्हणटना हांगा ताणें तटार दवरलो वचका समुद्राक स्नानाक हांगा दवरले जाल्यार हांगा स्नानाक गेले तेन्ना कोणें चोरून गेले म्हणून जाल्यार तें म्हणून ताणें कसो उपाय केले ते तांबी थंय दवरले तटांत थंय दवरलो पुरा रॅम ताजे वयर रॅम भरून दिसचे ना तांबियो बरी अशी रॅम भरून दवरल्यार गुड्डशी जाता कसं आसता म्हणून पळयत ना ताण कसं केलें म्हळ्यार कोणेंय ताका आपुडचें ना ताण कसं केलें म्हळ्यार रॅमेरीचेर लिंगशी आकार निर्माण केले आनी स्नानाचें मुगलो हे एकल्यान पळयलें ताण कसं लेखलें म्हळ्यार स्नान करता म्हणटना अशी लिंग निर्माण करून घेवन शिवान पूज करून घेवन कडेर स्नानाक वचका म्हूण लेखलें संप्रदाय की म्हणून समुद्र स्नान करतना की गंगा स्नान करता म्हणटना अशें एक संप्रदाय आसा म्हूण लेखून ताण वरकेन तशी केल्या थंय तागेल पळोवन आनेकल्यान तशी केल्या हो अशी संप्रदाय आसा म्हूण कितें म्हळ्यार एकल्यान केला आनी आनेकल्यान दोनी तिनीच्यान तशी केलें चारीच्यान पळोवन ताण तशी केलें हो हांगा स्नाना वचून आयिल्लो वापस पळयता हांगा 100 वयर जाला लिंग हाका हागे खंय आसा म्हूण कशी सोदूच हांवें गंगा वालुकलिंगेन नष्टं मे ताम्रभाजनं गेले हे आमी संप्रदाय म्हणले म्हणून पुरा हांगा करून घाला आमी गेले हांगा तांब्या तांबी खंय गेले म्हूण म्हाका वचना तशी संप्रदाय म्हणून लेखतात चेडू म्हाका एकल्याक चित्राहुती दिता म्हणटना मुंज जाले तक्षण ताका शिकोवन दिता म्हणटना आहूत प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा म्हणून आहूत घेवचें आसता ताका शिकोवन दिता म्हणटना प्राणाय स्वाहा तो सांगतास उपनयन जालेलो वटो चाल्लो सांगतास प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा सांग ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा चंद करून जेव बसवा म्हणलें ताण कसं लेखले प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा जावन जेव बसवा म्हणून एक आसता तें आहूत घेवं काम ताका सांगता म्हणटना चंद करून सांगले जेव रे बसवा म्हणून आमी अशी सांगतात पण ते कसं लेखले म्हळ्यार ताण त्या आहूती वरकेन आसा म्हणून ताण वरकेन तशी घेवचें सुरू केल्या नेक्स्ट तो वरकेन चेडू म्हणून तशी शिकता श्राद्ध करता म्हणटना घरांत माजर आशिल्लें ते मस्त भात दीत तशें म्हणून कसं केलें म्हळ्यार ताणें माजरा बांदून घालें तागेले पुतान कसं लेखलें म्हाजे कडेन श्राद्ध जाता म्हणटना माजराक बांदून घालता म्हणून हागेले म्हाजे कडेन श्राद्ध जाता म्हणटना माजरा सोदून वच
संप्रदाय रोडचे एक संप्रदाय म्हणून केलं म्हणून रोडचे आपण हा रोडच असतो तो सांगची तात्पर्य आमका आमगेल्या ह्या जीवन ह्या अनित्य म्हणून आमकां गोत असलेले आत्म मात्र नित्य त्या सर्वदा आशा न जायते न म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः त्या केदनाय आत्म दाऊचे म्हणा मोर्चे म्हणा त्या आत्म एक शाश्वत शरीर अशाश्वत म्हणून आमकां गोत असल्यावर केन्ना आमकां दुःख सहन करून घेवचें जायना त्याचीच प्रसंग आमकां सर्वांक भरताक आनी प्रदाल्ल्या राम ह्या सर्व उपदेश करताचे असो दुःख करून घेऊ नका राम सांगता भरत सांगता ह्या पुरा विषय सांगून जाल्या नंतर रामा तू यो हांव तुका आपण घरचे आयला आता सिंहासनार तू बसता तू अधिकारी हांव नाही राम म्हणता पळ्यात म्हाका पितृवाक्य परिपालन करता पितृवाक्य परिपालन करता म्हणजे पितृवाक्य कसं सांग 14 वर्ष वनवास करता तू पट्टाभिषेक म्हणल्यानंतर तुची पट्टार बसता वसिष्ठ महर्षी म्हणताचे रामा पळ्या पुरातन कन्विन्स करचे पडत आसात रामाक हाचे फुडे कोणेची ज्येष्ठ पुत्रूची सिंहासनाक अधिकारी कनिष्ठ पुत्रान खंय बैसिल्या आमकां दृष्टांत ना हे रघुवंशांत म्हणल्यानंतर तुची पयसता तो म्हणाल काही ज्येष्ठ पुत्रान बसला म्हणाल वय हांव ओपता जाल्यार आत्त एक अपवाद आसा म्हगेल्या अन्नार म्हाका हांव पूत जावन म्हगेलें कर्तव्य कसं नाही पितृवाक्य परिपालन करता हांव पश्चात जायना म्हणाल जाबाली म्हण एकलो आशिल्लो ऋषी जाबालीन सांगले काही रामा तू कसं नाही पितृवाक्य परिपालन करता पितृवाक्य परिपालनाचे धर्म म्हणून म्हणता आसा खंय आसा धर्म आनी अधर्म खंय दिसतोय तुका धर्म आनी अधर्म म्हणाल काही कसं नाही ना हे म्हणाल नास्तिकतेने प्रतिपादन केलं पडे आता जाबाली म्हणून ऋषी रामाक आश्चर्य राम म्हणता तुका मिगेल अन्न दशरथान कशी घेतली भितरी कितें म्हळ्यार तू असल नास्तिक म्हणता गोत ना की म्हणून गोत नाशी ताणें घेतल्या समज तू घेत म्हणताना इंटरव्यू करनी की म्हणून समज कितें म्हळ्यार तू असल नास्तिक म्हणून कळलेलं असलें घ्या नाशिल्लें तो म्हणटा जाबाली म्हणता रामा हांव नास्तिक म्हणून लेखू नका हांव कशी म्हण म्हळ्यार तो सांगता न नास्तिकानां वचनं ब्रवीम्यहं न नास्तिकोऽहं न च नास्ति किंचन समीक्षकालं पुनरास्तिको भवं भवेय काले पुनरेव नास्तिकः हांव समय पळोवन नास्तिक आनी आस्तिक जाता म्हणाल म्हाका केदन नास्तिक जावं केदन आस्तिक जावं पळय तेदन जाता हांव हक्क म्हणटात पळय केलो जन भित्त वयल्यान आस्तिक भाईच्यान आस्तिक असतात केलो जन भित्त वयल्यान भायल्यान नास्तिकच दोन पक्ष आणि दोन असतात भितरच्यान आस्तिक भाईच्यान नास्तिक आणि भितरच्यान नास्तिक भाईच्यान आस्तिक अशें असता चारय जन असतात हो असलोची हो दोन कॅटेगरी ताका कशी म्हळ्यार खंयच्या समयाक जावं तो नास्तिक जावन वता टर्न जाता जावं जाल्यार आस्तिक जाता आस्तिक जाल्यार तेन्ना कोणें येवन त्या पुरा कसन ना धर्म धर्म कसन ना म्हण म्हळ्यार वय ना म्हण म्हणटा कोणें येवन आस्सा म्हळ्यार आस्सा म्हणटा तशें समय पळोवन घेवन अनुकूल सिंधू ताका केदन जावं तेन्ना आस्तिक नास्तिक जाता तो म्हळलो रामा हांव तू येवो म्हूण हांव तुका तशें सांगिल्लें तू येवन सिंहासनार बैसो म्हूण हांव तुका धर्म ना कसले ना म्हूण म्हणलें जाल्यार हांव नास्तिक म्हणून तूं लेखू नका हांव आतां समय पळोवन तुका येवो म्हूण नास्तिक जाल्यार तितलें म्हणून तो म्हणटा आनी तूं भरत सांगता कोणें सांगल्यार राम ऐकताना भरत म्हणता रामा जायत पितृवाक्य प्रतिपादन करता न्हय म्हाका पट्टाभिषेक म्हणस म्हाका राज्य मेळटा हांव तें राज्य तुका दिता धन्य वरा प्रकार म्हाका मेळटा राज्य पट्टाभिषेक म्हाका तें म्हाका मेळटा क्षण मिगेल अधीन सर्व तें हांव तुका दिता म्हणलें तें भरत जायत राम म्हणलो तूं तें राज्य म्हाका दितोय तुगेलें अधीन आयिल्लें क्षण म्हाका दिता जाल्यार अनेक आसत 14 वर्स वनवास तूं हांव करता त्या कोर्ण आईन नंतर हांव घेऊ का तूं दिवचें आसलें तें तूं आसता म्हळ्यार भरत म्हळ्यार काय आनी हांव तुगेले बदला करता 14 वर्स वनवास हांव करता पळय कितलो त्याग करचें सिद्ध आसता रामान खातीर म्हळ्यार भरत हांव करता वनवास 14 वर्स हांव वता तूं सिंहासनार बैस राम म्हळ्यार काय धर्मा विशयान तुगेले बदला हांव करता तें जायना प्रॉक्सी ना धर्मान क्लास आवटून जावं जाल्यार कोणें येयलें म्हणल्यार तागेलें नांव वारें अटेंडन्स घालयात आमी तितलेंच धर्मा विशयान तुगेले बदला हांव उपवास करता एकादशी ना जायना ना त्या कोणें करनाची आमी विंगडाक बदला उपवास करचे आनी तूं दूर आमी कश्ट जाता असो आनी तूं धर्म आमगेले बदला कोणें विंगड कसले धर्म करता जायना
तर तांक फल मिळतं आमक मेळणं. राम म्हणतात वाक्सिना गंगा स्नान एकलो मस्तशी ह्याची जानेवारी संदर्भाचे पुन्हा गेले म्हणून झालं अत्यंत शीतल वातावरण. गंगा स्नान करचे मला भारी कष्ट प्रोक्षण करून येऊ का तिथलेच एकलं गेलं की 4-5 जण गोटू तीर्थयात्रे गेले त्यांनी एकलं स्नान करू का म्हणून पाय घालतं म्हणताना कळलं जाय ना म्हणून जलरी कष्टी कोण गंगा स्नान करू का इथून दूर आईला म्हणून एक बुडकी घालची तर कुठं नाही तो आणि तागे लोट असेल जण निमगेल काय गंगा स्नान केलं वै केले हा एक बुडकी घालणं मस्त थंड असताना दाये ना म्हणून ताण त्या गंगाच्या ताज्य इतकं शीतल असेल म्हणतात शैत्याचे वर्णन करतं म्हणताना तो म्हणाल काय हा तू आपुडता तेरा स्नान ही मेरा स्नान म्हणाल आणि मी जाय ना की तू स्नान करून नाही ना तू कापूड धाव मिगेल वर्गे स्नान घालल्या मग म्हणाल काय तशी तत्व आहे धर्माविषया. गंगा स्नान ताण केलं तर पुण्य असं स्नान करून आईल्या आपुड तत्व नाही अच्युतास नामान म्हणून सिला अश्वत्था प्रदक्षिण घडका म्हणून एकल्या ताण दक्षिण दिली ताक ग्राजार असेल एकल्या का ताण ताक अश्वत्थाच्या प्रदक्षिण काढच्या जायना म्हणून येऊन अनेकल्या सांगल्या हा तू दुंड दिता तू घाले प्रदक्षिणा म्हणून ताक पुसत ना ताण घाल घाल प्रदक्षिण घाल येऊन तो ताने सांगते दिल्या कितलं दक्षिण देता तिथलं प्रदक्षिण घालतात एकला हाण एकला कधी प्रदक्षिण घाल पडोच अनेकला येलो हा वर केंदूड देता प्रदक्षिण घाले म्हणून अनेकला येलो तो म्हणते ऊणी दिले तिथल्या दुड चढ दिला रे सुतू होता दुड ऊणी दिलं म्हणाला रे राबीकडे न भूत गे आणि काय दुड ऊण दिलं म्हणाला अश्वत्थ आपल्याला घरावरून सही हाताने शिकून विनोदा सांगचे तात्पर्य तागेल निमित्तानं अनेक हागेल बद्दल तो धर्म करतात दायना ताक ग्राचारस म्हणलं ताणे उठून प्रदक्षिण झालं प्रत्याम्नाय जाऊन अनेकल्या कोरच्या जात राम सांगतात त्या कोरच्या दायना म्हणताना हाग 14 वर्ष वनवास कोर का तू भरत वरकेन सोडताना रामा तुझी येऊ का हा म्हण तू बैसना म्हणून म्हणत असं हांगेल्या दोघ जणाले ह्या त्याग इथल्या अद्भुत सन्निवेश पडया कोण आजकाल मक्क नाका म्हणून म्हणतात कोण असत बाबावाला सहज मक्क जाऊ का म्हणून म्हणताले असाची हंगा राम आणि भरत दोघ जण मक्क नाका भरत मक्क नाका म्हणतो होवर केल मक्क नाका रघुवंशांत आई सर्व रायाची तशीच म्हणून काळिदास वर्णन करतात तांगेली गुण कशी असेल आहे त्यागाय संभ्रतार्थानां सत्याय मितभाषिणां यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनां. त्यागाय संभ्रतार्थानां रघुवंशाचे सर्व राय धन संपादन करता असेल काही अर्थ संपादन करता असेल संग्रह करता असेल कसं नाही म्हणा त्यागाय त्याग कोरची कतिर दान कोरची कतिर करता असेल सत्याय मितभाषिणा मितभाषिक सर्व रघुवंशाचे पुराजन उणे उल्लोचे कसं लागतात सत्याय चढ उल्लेत गेले तिथल्या आम्ही फट्टी चढ उल्लेतात पळे उत्तर केदान चढ तेदान आम्ही फट्टी उल्लोचे ऑटोमॅटिकली फट्टी उल्ल्याच्या सुरू करतात मितभाषिक आले दाल तिथलं ऊण फट्टी उल्लेतात सत्य चढ सत्याय मितभाषिणा यशते विजिगीषूणां रघुवंशाचं कीर्ती मिळका म्हणून त्यांनी युद्ध करता असेल तांक पराजित करून येऊन तांगेला आक्रमण करून येऊन तांगेला असेल लुटी करता म्हणणं यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनां गृहस्थ दत्ता असेल काय गृहस्थ नाम जीवन यापन करत कसं काय करता असेल म्हणाले काम पिपास असेल कामलालस असेल म्हणून नाही श्रेष्ठ संताना जगत त्याग देऊ काम त्या दृष्टीने गृहस्थ दत्ता असेल असल गुणवंत कीर्तिवंत रघुवंशांत आईल भरत आणि राम दोघ जण त्यागमय मनोभाव दोघ जण कोणे नाका म्हणत असायचे अंतू अंत्यारी ह्या अशी जाल्यार आणि दाय नामनो अशरीर माणिदाल काही पडाय भरता आणि हट कोरमुका राम आत्मकारी कसं की होड कार्य साधन कोरच्या ताक तू विघ्न उत्पन्न कोरमुका आता सोडणे तू वस वापास राम आल्या तू हटा बैसू नका म्हणून की त्या म्हणाले भरतान इतलं फोर्स कोरची पळून खयीचे रामान गेले म्हणून झाला बापास मुकावेल काणी चलना देवते पुरा भई सुर झाले काही भक्ताल विषयाना परमात्मा नंगोच्या दायना अहम भक्त पराधीन हा भक्त कशी सांगतात तशी परमात्मा चलता भरतो भक्ती भरित हा
आता तानं सांगितलं म्हणे केची रामान चल्ले म्हणून जाल्यार कष्ट देवतेन पुरा अशरीर वाणी केलं भरता बस तू हट करू नका रामान येऊ का म्हणून आता बस तुला म्हणून म्हणल्या आणि तू भरत सोडता भरत अंत्यार म्हणता रामा तू या ना त्यार वाटता म्हाका तुगेले पादूक दी पळय हांव ह्या पादूक भरता त्या पादुकेकच पट्टाभिषेक करता आणि तो प्रतिज्ञे करता हांव आईच्या ना गुहाल्या थंय आई त्या जनाची त्या रामान निद्दले त्या तणावेर निद्दले त्या तण पळोवन गुह त्या तशी दवर नासता राम येवन निद्दोन चमकल हांगा म्हूण त्या पळोवन भरत प्रतिज्ञे करून नासता मिगेल अण्णा हाचवेर तणावेर मिगेल निमित्तान हाचवेर निद्दोच तशें जाल्ल्या कंद फल मूल खावची तशें जाल्ल्या रामान हा वरकेन आनी मुखारी रामान 14 वर्ष जावं पर्यंत ताण येवचे पर्यंत बापास अयोध्येक हा वरकेन तापस वेशधारी जावन आसता हा वरकेन कसलेची जितेंद्रिय जावन इंद्रिय निग्रह करून हा वरकेन केवल फलमूल मात्र स्वीकार करता मक्क वरकेन कसले वैभव नाका म्हणून येतो प्रतिज्ञे करून त्या रामाल पादुका स्वीकार करून घेऊन नंदीग्रामांत अयोध्ये भायर असे नंदीग्रामांत वचून पट्टाभिषेक करून थंयची तापस जीवन थंय ताणता गेल्या कार्यालय करून घेतलेलं अयोध्ये भितरी वचन तस जाल्यार रामाला आणि भरताला परस्पर अन्योन्य प्रीती आमच्या ह्या प्रसंग पळयले तेन्ना कळटा कवी वर्णन करच्या कवी रामान आईन तक्षण वना आईन दंडकारण्य आईन तक्षण रामान त्या वनदेवतेने प्रार्थना केले काय हे वनदेवतेनं हा इतकं दूर वाट्यार चमकून आयलो पुरा कंठ समजता त्या कंठ काढी त्या हाव आईन मार्ग स्वच्छ करे कसं काय म्हणून निमगेले काय हाव आईन वाट्यारची माग सोदून भरत येता ताक नागत त्या कांट काडी म्हणून म्हणले वनदेवतेन म्हणले काय नाही कांट काढच्या का भरत आता त्या कांट्या तितवर सहन करून घेवच्या जायना व्हडलं राय तो कांट लागल्यार ताका दुःख जातलें कष्ट जातलें तितवर सहन करून घेवच्या जायना भरत आका ताक सहन करून घेवच्या जायना म्हणून हांव काडी म्हणून सांगिल्लें नाही तो सहन करून घेता तो घट्टी भरतो जाल्यार ते कांट आस म्हणून जाल्यार ताण ताजेर चमकून आईन ते जाणा ताका कसन दिसता म्हळ्यार ताका दुःख जाता ताका पश्चाताप जाता अरे ह्याची वाटते रामाक वचका जालें मिगेल निमित्तान रामाक ह्या वाट्यार वचका जालें मिगेल निमित्तान इतलें कश्ट कांट्या वेळ रामाक चमकुका जालें म्हणून ताका दुःख जाता पश्चाताप जाता त्या दुःख जावचें ना ताका त्या पश्चाताप जावचें ना ताका ते काडी म्हणून सांगता सकून म्हणलें सांगचे तात्पर्य तांकां इतलें प्रीती आशिल्लें ह्या भरताल आनी रामाल्या पादुका पट्टाभिषेक हांगाची मस्त वर्स परमपूज्य विश्वेशतीर्थ स्वाम्याला पर्यावास्त म्हणताना तांणी रामायणात प्रवचन केलेलं आहे प्रवचन करता म्हणताना ह्या भरताल आनी रामाल्या समागमाचे ह्या प्रसंगो सांगून पादुका पट्टाभिषेक त्या दिवस प्रवचन करून पादुका पट्टाभिषेकाचे मंगल करून पुरा जनाक उंड वांटूक म्हणून संकल्प केलेले काही जालें जाल्यार तांणी प्रवचन करता करता करताची ह्या भरताल आनी रामाल्या ह्या अद्भुत सन्निवेश वाल्मिकी रामायणांत येवची जाल्यार वर्णन करता करता करताची तांकां समय गेल्लेले कळ्ळी त्या दिवस पादुका पट्टाभिषेकूच जायली